नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर इथे किचनमध्ये कल्पना आणि अस्मिता काहीतरी काम करत बसलेले असतात. तर तेवढ्यात अस्मिता कल्पनाला विचारते की काय भाजी बनवणार आहे आज म्हणून. तर कल्पना सांगते की का तुझ्या बाळाला काही वेगळं खावंसं वाटतंय का? तेव्हा अस्मिता सांगते की नाही, माझं बाळ जास्त काही मागत नाही, अगदी शहाणं आहे ते, अगदी त्याच्या सायली मामीवरच गेलेलं आहे म्हणून. तर दोघेही खूप खुश असतात. तर तेवढ्यात अस्मिता अर्जुनला येताना पाहते व बोलते, अरे बघ तुझा मामा आलाय म्हणून. आणि आता ती कल्पनाला सांगत असते की त्याने आता सायलीसाठी काहीतरी सरप्राईज वगैरे आणलं आहे म्हणून. तर कल्पना तिला विचारते, पण तुला कसं माहिती की तो सायलीला सरप्राईज वगैरे देणार आहे म्हणून? तेव्हा अस्मिता सांगते की अगं मी सायलीच्या मोबाईलमध्ये त्याने पाठवलेला मेसेज पाहिला आहे म्हणून. आता मात्र कल्पना तिच्यावर चिडते आणि बोलते, हे काय तुला कळत नाही का नसे नवरा बायकोचे मेसेजेस पाहू नयेत म्हणून? तेव्हा अस्मिता सांगते, अगं नाही गं, मी मुद्दामून नाही पाहिलं आहे काय, म्हणजे सायली जेव्हा मेसेज पाहत होती ना तेव्हा चुकून माझंही लक्ष गेलं म्हणून. असं आता तिकडे दोघींचं बोलणं चाललेलं असतं. तर तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि इकडे तिकडे तो पाहत असतो की सायली कुठे दिसते का, पण सायली मात्र तिकडे नसते. त्यामुळे तो कल्पनाला एकदा विचारतो की सायली कुठे आहे म्हणून. तर अस्मिता त्याला सांगते की सायली वर आहे तुमच्या रूममध्ये. तर त्यानंतर तो मी फ्रेश होतो असं सांगून रूममध्ये चालला जातो. तर इकडे सायली अर्जुनची वाटच पाहत बसलेली असते, त्याने काय सरप्राईज आणलेला आहे तिच्यासाठी म्हणून. आणि तो रूममध्ये आल्या आल्याच ती हात पुढे करते आणि बोलते की कुठं आहे बरं माझं सरप्राईज? त्यावर अर्जुन बोलतो की काय, अहो तुम्ही माझ्यासाठी सरप्राईज आणणार होतात ना, ते कुठं आहे असं सायली विचारते. तर तेवढ्यात अर्जुन त्याच्या बॅगमधनं तो खाऊचा पुडा काढतो आणि तिला डोळे बंद करायला सांगतो आणि तिच्या हातामध्ये तो खाऊचा पुडा देतो. तर त्या चिंचा आणि बोरं पाहून सायली खूपच खुश झालेली असते. ती लगेचच तिथे बेडवर बसते आणि चिंचा आणि बोरं खायला सुरुवात करते. आता सायली फारच आनंदात असते व बोलत असते की तुम्हाला माहीत होतं की मला चिंचा आणि बोरं आवडतात म्हणून. अहो मला किती दिवसांपासून हे चिंचा आणि बोरं खायची इच्छा होत होती, खूप वर्ष झाली आता ही चिंचा आणि बोरं खाऊन वगैरे, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तर इकडे अस्मिता जी असते ती दाराला कान लावून सर्व काही ऐकत असते. आता अस्मिताला मात्र अजिबातही राहवलं जात नाही की काय सायली चिंचा आणि बोरं खातीये म्हणजे नक्कीच काहीतरी गुड न्यूज वगैरे आहे असा तिचा गैरसमज होतो. आणि त्याच आनंदामध्ये ती पटकन खाली येते किचनमध्ये आणि कल्पनाला सांगत असते, अगं एक गुड न्यूज आहे, तुला कळालं का की अर्जुनने सायलीसाठी चिंचा आणि बोरं आणलेली आहेत? त्यावर कल्पनाही खुश होते की काय, सायली चिंचा आणि बोरं खातीये? तर मग आता कल्पना आणि अस्मिता या दोघीही परत वर येतात आणि त्यांचं काय बोलणं चाललं आहे ते दाराला कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे सायली व अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं. अर्जुन सांगत असतो की हो मग माझ्या बायकोला काय आवडतं आणि काय नाही हे मलाच तर माहीत असणार ना. अगं मी तुझ्याकडनं जी स्क्रॅपबुक लिहून घेतली होती त्यात तू लिहिलं होतंस ना की तुला शाळेबाहेरचे चिंचा आणि बोरं आवडतात म्हणूनच मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे म्हणून. आणि आता हे सर्व काही कल्पना आणि अस्मिता दाराला कान देऊन ऐकत असतात. तर सायली फारच खुश असते व ती चिंचा आणि बोरं मस्त मिटक्या मारत खात असते. पण तेवढ्यात ती अचानक काय करते की अर्जुनलाही थोडीशी चिंच खाऊ घालते. आता मात्र ती चिंच जास्त आंबट असल्यामुळे त्याचे एक्सप्रेशन्स मात्र पाहण्याजोगे असतात. आणि तेवढ्यातच या दोघी बाहेर खूप हसत असतात आणि ऐकत असतात की या दोघांचं काय चाललं आहे म्हणून. पण तेवढ्यातच अर्जुनने दरवाजा काही लॉक केलेला नसतो आणि त्या दोघींचा तोल जाऊन त्या अचानक रूममध्ये येतात. आता मात्र ह्या दोघीही खूप शरमलेल्या असतात आणि अर्जुन आणि सायलीही खूप घाबरलेल्या असतात. अच्छा, म्हणजे हे आमचं बोलणं चोरून ऐकत होते तर. तेव्हा अर्जुन विचारतो की तुम्ही दोघी इथे काय करताय, तुम्ही दोघी इथे कशा आलात? आता मात्र अस्मिता सावरासावर करत असते की त्याचं काय झालं, मी मम्माच्या रूममध्ये जात होते आणि अचानक मी तुमच्या रूममध्ये येऊन पडले आणि माझ्यासोबत मम्मा पण इथे येऊन पडली असं.
त्यावर अर्जुन सांगतो की अच्छा, म्हणजे तू तन्वीची मैत्रीण होतीस हे तुला प्रूव्ह करून देण्याची काही एक गरज नाही आहे, काहीतरी पटेल असं तरी सांग म्हणून. तेव्हा अस्मिता सांगते की नाही, आम्ही तेच सगळं तुमचं बोलणं चोरून ऐकत होतो आणि दरवाजा उघडा असल्यामुळे आम्ही इथे कधी ढकललो गेलो आम्हालाच समजलं नाही म्हणून. आणि आता काहीतरी गुड न्यूज आहे, आम्हाला तुमचं सिक्रेट कळालेलं आहे. त्यावर अर्जुन विचारतो की कसलं सिक्रेट म्हणून. तेव्हा अस्मिता सांगते की हेच तर, म्हणजे आता माझ्या बाळाला लवकरच मी मम्मी झाल्यानंतर मी लवकरच आत्या होणार आहे, माझ्या बाळाला लवकरच मामे बहीण मामे भाऊ भेटणार आहे हे मला आता कळालेलं आहे म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो अच्छा, म्हणजे आणि हे तुला कसं कळालं. त्यावर कल्पना बोलते अच्छा, म्हणजे तुम्ही डॉक्टरकडनं कन्फर्म केल्यानंतर सांगणार होतात का आम्हाला. तेव्हा अर्जुन बोलतो की असं काहीही नाही आहे म्हणून. सायलीही सांगते की असं काहीही नाही आहे म्हणून मला सहजच चिंच आणि बोरं खावे वाटत होते. आता मात्र अस्मिता शरमलेली असते की काय, मला तर वाटलं होतं की फक्त गरोदरपणामध्येच चिंच आणि बोरं खावीशी वाटतात म्हणून. आणि सायली बोलते की हो मग गरोदरपणात तर चिंच आणि बोरं खाल्लेच पाहिजेत. असं बोलून ती अस्मितालाही चिंच भरवते. आता कल्पनालाही राहावलं जात नाही, तीही अस्मिताला चिंच भरवते आणि तिघीही एकमेकींना आनंदाने मिठी मारत असतात. तर अर्जुन मात्र खूप खुश असतो त्या तिघींना पाहून व विचार करत असतो की सायली, या माणसांना तू प्रेमाने जोडलं आहेस, पण तुझ्या हक्काची माणसं तुझ्या आईवडिलांचाही मी लवकरात लवकर शोध घेणार आहे म्हणून. तर इकडे तन्वी जी असते ती विचार करत बसलेली असते, म्हणजे नागराज जो आहे तो महिपतला मिळालेला आहे आणि महिपतला तर मी जिवंतसुद्धा नको आहे. पण असं असतानासुद्धा मी घरात येण्यासाठी जेव्हा इतकी नाटकं करत होते तेव्हा हा नागराज माझी बाजू कसं काय घेत होता. म्हणजे तो प्रतिमाला आणि किल्लेदारांना समजावत होता उलट की मी ज्या काही चुका केल्या आहेत त्या विसरून जा, उगाच मी बाहेर जाऊन काही जीवाचं बरं वाईट केलं तर नक्कीच यामध्ये याचा काहीतरी प्लॅन असणार असा ती विचारच करत असते. तर इकडे महिपत आणि नागराज जो आहे त्यांनी एका कॉन्स्टेबलला त्यांना भेटायला बोलवलेलं असतं. आता तो आल्यानंतर हा महिपत शिखरे जो आहे तो त्याला एक फोटो देतो आणि सांगतो की हा फोटो खूप 20-22 वर्षांपूर्वीचा आहे आणि तुला या फोटोतल्या मुलीचं काही मिसिंग कंप्लेंट, काही रेकॉर्ड वगैरे मिळतं आहे का, हिच्या आईवडिलांचा काही पत्ता लागतो आहे का, हे सर्व काही तुला शोधून काढायचं आहे म्हणून. तर आता तो कॉन्स्टेबल बोलतो की हा फोटो तर फार जुना दिसतोय आणि आता इतक्या जुनं रेकॉर्ड मिळणं तर शक्य तर वाटत नाही आहे, खूपच अवघड जाईन ते शोधायला म्हणून. त्यानंतर महिपत आता त्याला थोडेसे पैसे देतो आणि बोलतो ठीक आहे आता तर होईल ना माझं काम. त्यावर तो कॉन्स्टेबलही सांगतो की हो, म्हणजे अवघड तर आहे काम पण अशक्यसुद्धा नाही आहे, मी प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर तुम्हाला याची माहिती देतो म्हणून. असं बोलून आता तो कॉन्स्टेबलही जायला निघतो. तर महिपत त्याला सांगत असतो की त्याला त्या मुलीची पूर्ण माहिती पाहिजे आहे म्हणून. तर इकडे आता रात्रीच्या वेळेला अर्जुन त्याचं काम करत बसलेला असतो. सायली मात्र फारच बेचैन असते, कारण प्रतिमाच्या घरी तिने जे काही पाहिलं त्यावरून तिला प्रतिमाची फारच काळजी वाटत असते व तन्वी परत काहीतरी उद्योग करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणार याच भीतीमध्ये ती असते. मात्र तिला असं टेन्शनमध्ये आलेलं पाहून अर्जुनलाही आता राहावलं जात नाही आणि तो सायलीला विचारतो की नक्की कसलं टेन्शन आहे तुला म्हणून, म्हणजे मगाशी अस्मिता आणि मम्मा जे काही बोलल्या त्याचं आहे का, आणि असं असेल तर मग तू खुश असायला पाहिजे म्हणून. तर तेव्हा ती सांगते जे काही तिने प्रतिमाच्या घरी पाहिलं आहे ते. तर इकडे ही तन्वी जी आहे ती आता नागराजचं नक्की काय चाललं आहे याचा अंदाज लावण्यासाठी सुमनकडे आलेली असते, पण नागराज मात्र तिथे नसतो, सुमन एकटीच असते खोलीमध्ये. तर आल्याच तन्वी आता तिची नाटकं सुरू करते व बोलते की सॉरी बोलते, तिची माफी मागायला सुरुवात करते. सुमन मात्र तिला बोलते की तुला जर माफीच मागायची असेल तर भाऊजींची आणि वहिनींची माग, म्हणून तू त्यांची अपराधी आहेस. त्यावर तन्वी ही नाटक करून बोलते की हो, मान्य आहे मला की मी त्यांची अपराधी आहे म्हणून आणि मी त्यांचीसुद्धा माफी मागणार आहे म्हणून, पण
तू तरी मला आधी माफ करून टाक, जेणेकरून मला हिंमत येईल आणि मी त्यांचीसुद्धा माफी मागू शकेल वगैरे. मला मान्य आहे की मी चुकली आहे, पण मी आता सुधारली आहे वगैरे असं करून ती आता सुमनला गुंडाळण्याचा प्रयत्न करत असते. सुमन मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करते, कारण सुमनला चांगलंच माहीत असतं की तन्वी काय आहे ते. आता मात्र इकडे सायली फारच बेचैन झालेली असते त्या झाल्या प्रसंगाबद्दल, व ती जे काही झालं ते सर्व आता अर्जुनला सांगत असते की ती जेव्हा प्रतिमाकडे गेली तेव्हा तन्वीने प्रतिमाला गरम तव्यावर पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून, आणि तिचा तो प्रयत्न कसा फसला आणि सायली तिच्या हातावर झेंडू बाम लावते असं घाबरवून क्रीम लावून आली वगैरे, हे सर्व काही आता सायली अर्जुनला सांगत असते. आता हे सर्व ऐकल्यानंतर अर्जुन पण फार चिडलेला असतो व बोलतो की आत्ताच चल, आपण आत्ताच्या आत्ता तिकडे जाऊयात आणि तन्वीला तिथनं हुसकावून लावूयात. ती तिथे जाऊनही असेच उद्योग करते तर अजून. पण सायली मात्र अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत असते की आपण तिकडे जाऊन असं नाही करू शकत, ते आपलं नाही तर प्रतिमा आत्याचं घर आहे म्हणून, आणि हा त्यांचा निर्णय आहे की त्यांच्या घरामध्ये ते कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं म्हणून. तर इकडे तन्वीचं नाटक मात्र सुरूच असतं आणि ती सुमनला गुंडाळण्याचा प्रयत्न करतच असते. तिचा हात सुमन समोर धरते आणि बोलते की बघ, तुझ्या हातावर जर कुणी असे सुऱ्याने वार केले तर तू घाबरणार नाहीस का? कुणी जर तुझ्या डोक्यावर अशी बंदूक रोखली मग काय करशील बरं तू? असं कुणी येऊन जर असा तुझा गळा दाबायचा प्रयत्न करत असेल तर तू काय घाबरणार नाहीस का बरं? असं करून ती आता सुमनला घाबरवत असते. सुमन मात्र तिला बोलते की बस बस, मला हे सगळं काही ऐकवतसुद्धा नाही आहे. आता मात्र ती अजूनच नाटक करायला सुरुवात करते तन्वी की बघ ना, म्हणजे तुला ऐकवत पण नाही आहे आणि मी तर इतकं सगळं सहन केलं आहे आणि तेव्हा माझ्यासोबत कोणीसुद्धा नव्हतं गं, पण आत्ता मात्र माझ्यासोबत अश्विन आहे आणि त्यामुळे मला आता भीती वाटत नाही आहे आणि मला माहीत आहे की तुम्ही सर्वही एक ना एक दिवस मला माफ करून टाकाल म्हणून. व सुमनचा हात पकडण्याचा प्रयत्न करते. सुमन मात्र तिचा हात झिडकारते, कारण सुमनला तन्वीचे सगळेच नाटकं माहीत असतात. तन्वी मात्र आता फक्त तिला गुंडाळण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला नागराजचं काय चाललं आहे हे माहीत करून घ्यायचं असतं. व बोलते, अच्छा म्हणजे तू आता मला माफ केलेलं दिसते, थँक्यू हा. मला माहीत होतं की तू मला नक्कीच समजून घेशील, तू मला नक्कीच माफ करशील म्हणून. आणि नागराज काका आला का मग मी त्याचीसुद्धा माफी मागेल आणि मला माहीत आहे की काकासुद्धा मला माफ करेल म्हणून. कुठे बरं काका? इथे दिसत नाही आहे. त्यावर सुमन बोलते की ते बाहेर गेले आहेत म्हणून. आता तन्वी तिला विचारते, बाहेर म्हणजे नक्की कुठे गेलेत बरं? तेव्हा सुमन सांगते की मग ते काही मला माहीत नाही, ते कुठे गेले आहेत म्हणून. आता तन्वीला मात्र कळून जातं की हा इथे नाही आहे, म्हणजे हा नक्कीच महिपतकडे गेला असणार आणि त्यांचा माझ्या विरुद्ध काहीतरी डाव चाललेला असणार. मला आता फारच सावध राहावं लागणार आहे म्हणून. तर इकडे सायली जी असते ती चिडलेल्या अर्जुनला समजावत असते की काहीही झालं तरी प्रतिमा आत्या त्यांची आई आहेत म्हणून, आणि तन्वी जरी कशीही वागली तरी एका आईचं प्रेम तिच्या बाळाला नक्कीच सुधारवू शकतं. तसंच मला ही आशा आहे की प्रतिमा आत्यांचं तन्वीसाठी जे काही प्रेम आहे त्यामुळे तन्वी लवकरच सुधारेल म्हणून. तर इकडे हे पोलीस कॉन्स्टेबलला जो फोटो दिलेला असतो अर्जुनने सायलीचं लहानपणीचं काही रेकॉर्ड शोधण्यासाठी, ते तो आता याच कॉन्स्टेबलला देतो, पाटील कॉन्स्टेबलला, ज्याला महिपत शिखरेने फोटो दिलेला असतो माहिती गोळा करण्यासाठी म्हणून. आता तो दोन्ही फोटो मॅच करून पाहतो तर त्याच्या लक्षात येतं की ह्या दोन्ही मुली तर एकच आहेत म्हणून. हे सर्व एकाच मुलीचे फोटो आहेत आणि दोघांनीही एकाच मुलीची माहिती गोळा करायला आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून. तर तो आता लवकरच कामाला लागतो आणि शोधाशोध करत असतो. तर सर्व काही त्यांचे जुने रेकॉर्ड्स वगैरे आहेत, त्या सर्व फाईल्स वगैरे भरपूर सारे कागदपत्र असतात, त्यामध्ये त्यांची शोधाशोध चाललेली असते. आणि शोधाशोध करता करता त्यांना शेवटी त्या फोटोला मॅच करणारा फोटो रेकॉर्ड जे असतं ते सापडतं. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की याची कुठली हरवलेली कंप्लेंट वगैरे तर नाही आहे, या मुलीविरुद्ध तर एका चोरीचा गुन्हा आहे म्हणून. म्हणजे ही तर लहानपणापासूनच अट्टल गुन्हेगार आहे, चोर आहे. तर त्यातच तिथे दुसरा कॉन्स्टेबल आल्यानंतर
तो त्याच्याशी बोलत असतो. हे पाटील कॉन्स्टेबल त्याच्याशी बोलत असतात की अरे ह्या शिखरेचं काम घेऊन तर मी पुरता अडकलो आहे म्हणून. म्हणजे त्यांनी मला या मुलीचं रेकॉर्ड शोधायला सांगितलं आहे. आता तो फोटो पाहिल्यानंतर ते दुसरे कॉन्स्टेबल सांगतात की अरे एक बाई होती की जिच्याकडे ह्या 2-3 मुली असायच्या आणि ती स्टेशनवर यांच्याकडनं चोरी वगैरे करवून घ्यायची म्हणून. मी तुला 1-2 दिवसामध्ये त्या बाईचा पत्ता वगैरे शोधून देतो. आता हा पाटील कॉन्स्टेबल खुश झालेला असतो आणि तो महिपतला कॉल करून सांगतो की तुम्ही जे काही काम मला दिलं होतं ते अर्धं काम तर झालं आहे. त्या मुलीबद्दल थोडीफार माहिती मला मिळाली आहे आणि ती मुलगी जी आहे ती लहानपणी कुठल्याशा बाईकडे राहत होती आणि तिच्यासाठी चोऱ्या वगैरे करत होती. तर मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये त्या बाईचा पत्ताही देतो. तर आता हा महिपत त्याला ओरडतो की 1-2 दिवसामध्ये नाही, उद्याच्या उद्या मला तो पत्ता पाहिजे आहे म्हणून. आणि नागराजला बोलत असतो की तुम्ही तर सुपर डोकं लावलं म्हणून. तर इकडे दुसऱ्या दिवशी चैतन्य आणि अर्जुन जे आहेत ते पोलीस स्टेशनला आलेले असतात व देसाईंसोबत बोलत असतात. तर तेवढ्यात तिथे कॉन्स्टेबल पाटील जे आहेत ती फाईल घेऊन ते रेकॉर्ड घेऊन चाललेले असतात. आणि तेवढ्यात ते देसाई पोलीस त्या कॉन्स्टेबलला विचारतात की मी तुम्हाला जे काम दिलं होतं ते झालं आहे का म्हणून. त्यावर पाटील सांगतात की नाही अजून तरी काही रेकॉर्ड वगैरे सापडलेलं नाही आहे म्हणून. आणि तिथून जायला निघतात तर तेवढ्यातच ठेच लागून ते पडतात आणि ते जसे पडतात तसे त्या फाईल्समधले सगळे कागद जे असतात ते इकडे तिकडे विखुरले जातात. आता हे पाहून अर्जुन, चैतन्य आणि ते देसाई पोलीस सगळेच लगेच त्यांना सावरण्यासाठी आणि ते रेकॉर्ड्स कागद जे काही खाली पडलेले असतात इकडे तिकडे विखुरले असतात ते उचलण्यासाठी येतात व त्यांना मदत करत असतात ते सर्व कागदपत्र जमा करण्यासाठी वगैरे. आता मात्र हे पाटील कॉन्स्टेबल जे आहेत ते खूप घाबरून गेलेले असतात, कारण ते तर खोटं बोललेले असतात सर्वांसोबत की त्यांना काही रेकॉर्ड सापडलेलं नाही आहे म्हणून. पण खरं तर ते रेकॉर्डही त्याच फाईलमध्ये असतं आणि ते जर आता या तिघांपैकी कुणाच्या हाती लागलं तर यांचं खोटं वगैरे पकडलं जाईन याच भीतीमध्ये ते असतात. तर दुसऱ्या दिवशी इकडे देसाई आणि अर्जुन बोलत बसलेले असतात त्यांच्या ऑफिसमध्ये. तर देसाई सांगत असतात अर्जुनला की आता तर सगळेच मार्ग ब्लॉक झाले आहेत, आता आपण कसं माहिती गोळा करणार म्हणून आणि कसं त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचणार. तर घरी आल्यानंतर अर्जुन आणि सायली अर्जुनला सांगत असते की प्रियाचं गाठोडं जे आहे ते तिने कुठे लपवलं होतं तुम्हाला माहीत आहे ना. मग जर माझं लहानपणीचं गाठोडं शोधायचं असेल तर एक प्लॅन करावा लागेल व ती तिचा प्लॅन अर्जुनला सांगते. तर इकडे तन्वी जी आहे ती तिच्या रूममध्ये शोधाशोध करत असते तिच्या गाठोड्याची, पण तिला मात्र काही ते गाठोडं सापडत नाही. तर हा महिपत जो असतो त्याने आता त्या पाटील कॉन्स्टेबलला फासावर लटकवलेलं असतं, त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो तो, कारण त्याने ते रेकॉर्ड वगैरे महिपतपासून लपवलेलं असतं.